आता एक बातमी येते सामाजिक बांधिलकी जपणारे हजरत ख्वाजा शमसुद्दीन गाझी वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद यांच्या वतीनं सामाजिक विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय। संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक सय्यद नादिरुल्लाह हुसैनी सर यांनी आतापर्यंत 650 पेक्षा जास्त विवाह सोहळे संपन्न केलेत। अनेक विद्यार्थ्यांना त्याबरोबरच गरीब गरजू बांधवांना मदतीचा हात पुढे केला, त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची जिल्हाभरामध्ये कौतुक होताना पाहावयास मिळत आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी जपत एकंदरीत जे आहे हजरत ख्वाजा शमसुद्दीन वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून जे अनेक सामाजिक विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न करण्यात आले। काय एकंदरीत त्यांचा इथं संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत कोणकोणते सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी उपक्रम केले त्याचा आपण जाणून घेणार। काय एकंदरीत तुमचा विचार आहे समाजासाठी? आम्ही समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळा तर आमचा कार्यक्रम आहेच आहे। याच्या व्यतिरिक्त आमचा ही उद्देश आहे की या समाज वंचित आहे, मागा राहिलेला आहे, विशेष करून एज्युकेशनमध्ये शिक्षणामध्ये मागं आहे। तर या आपल्या चॅनलमार्फत माझी समाजाच्या प्रत्येक घटकाला विनंती आहे की त्याने या संस्थेमार्फत शिक्षणासाठी जास्तीत जास्त फायदा उचलून आपण बी समाजाच्या सगळ्याच्या बरोबर त्याने पुढे यायला पाहिजे आणि पाहिजे त्या पद्धतीची आम्ही मदत करायला तयार आहोत, विशेष करून शिक्षणामध्ये। एकंदरीत आपण आतापर्यंत तुम्ही किती सामाजिक विवाह सोहळे संपन्न केले आणि समाजासाठी पुढची दिशा काय असणार आहे आपली? आतापर्यंत संस्थेच्या मार्फत आम्ही 650 पेक्षा जास्त सामुदायिक विवाह सोहळा करून ठेवलेले आहेत आणि 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनसाठी मदत केली आहे। अजून यापेक्षा हजारोच्या संख्येने सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना मदत करण्याची आमची संस्थेची तयारी आहे। काय एकंदरीत समाज कुठेतरी मुस्लिम समाज जे आहे शिक्षणापासून वंचित होताना पाहायला मिळत आहे, शिक्षणासाठी मला व समाजासाठी काय आवाहन करणार आहात? शिक्षणासाठी असं एक तर गरिबी आहे आणि नॉलेज कमी आहे आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थी ड्रॉपआउट होतात शाळेतून। आम्ही तसल्या विद्यार्थ्यांना हुडकून त्यांना शाळेपासून लांब न ठेवता त्या स्ट्रीममध्ये आणून त्यांना जास्तीत जास्त एज्युकेटेड करण्याचा आमचा उद्देश आहे। एकंदरीत पाहिलं तर असे सामाजिक बांधिलकी जपत जे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने एकंदरीत जे आहे मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी विवाह सोहळे संपन्न होताना पाहायला मिळत आहे। प्रतिनिधी अय्यूब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।